एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। गावातील ज्येष्ठ नागरिक, वारकरी संप्रदायाच्या श्रद्धास्थान आणि कुटुंब उभारणीतील आदर्श स्त्री म्हणून ओळख असलेल्या श्रीमती सखुबाई एकनाथ वाळुंज यांच्या 97व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे नातू व स्थानिक उद्योजक हरीश वाळुंज यांनी महिलांसाठी मोफत पंढरपूर दर्शनी यात्रा हा एक आगळावेगळा उपक्रम राबवत समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला। येणारे 1 जुलै 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाचं औचित्य साधत गावातील तब्बल 200 महिला भाविकांना पंढरपूर इथं विठ्ठल रुक्माई दर्शनाची मोफत यात्रा आयोजित करण्यात आली आहे। वाढदिवसानिमित्त केक, रोषणाई, गाजावाजा न करता सामाजिक उपयुक्ततेच्या कार्याला प्राधान्य देत साजरा होणारा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरतोय। सखुबाई वाळुंज यांचं संपूर्ण आयुष्य कष्ट, साधेपणा, भक्ती आणि कर्तृत्वाने भरलंय। त्यांनी 40 वर्षाहून अधिक काळ पायी वारी करून वारकरी संप्रदायाशी निष्ठा जोपासली। त्याचबरोबर शेती, दुग्ध व्यवसाय आणि कुटुंब व्यवस्थापन या सर्व क्षेत्रात त्यांनी योगदान दिलंय आणि त्यांनी 5 मुलं आणि 1 मुलगी यांच्या संगोपनातून उच्च शिक्षणापर्यंत सर्वांना पोहोचवलंय। 4 पिढ्यांमध्ये त्यांनी संस्कार, श्रद्धा आणि सेवा यांचे बीज रोवले आणि आजही त्यांचं कीर्तन, प्रवचनांमधून आदराने स्मरण केलं जातं। त्यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी आयोजित केलेली पंढरपूर यात्रा हा उपक्रम प्रेरणादायी ठरलाय। यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते विधिवत वाहन पूजन संपन्न झालं। नामदेव महाराज शास्त्री, शिवाजीराव डवले, सचिन ढूस, अनंत कदम, डॉक्टर विश्वास पाटील, शैलेंद्र कदम, डॉक्टर संदीप मुसमाडे, राजेंद्र लोंढे, दीपक पठारे, महेश गडा, कुमार कदम, सतीश होले, दत्तात्रय कदम आदी उपस्थित होते। या यात्रेतील महिलांच्या नाश्ता, जेवण, भोजन व राहण्याची व्यवस्था उद्योजक हरीश वाळुंज यांनी केली। यावेळी अमृता वाळुंज यांनी सर्वांचे आभार मानले। दरम्यान उद्योजक हरीश वाळुंज यांनी उचललेली ही सामाजिक बांधिलकीची कल्पना केवळ कौतुकास्पदच नव्हे तर आजच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरते। साधेपणातही मोठेपणा असतो याचा प्रत्यय या उपक्रमातून दिसून आलाय। क्षेत्र देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज एक पंढरी वारीच्या निमित्तानं आगळा वेगळा वारीचा सोहळा संपन्न होतोय। त्र्यंबकराज स्वामींची भूमी, साईबाबांची भूमी आणि अशा या भूमीतून सखुबाई एकनाथराव वाळुंज या वाळुंज परिवारातील वयोवृद्ध अशा मातोश्री आणि आपल्या आजींचं, आपल्या घरातील वयोवृद्ध मातोश्रींचं पंढरीला जाण्याचं जे काही नित्यनियम आजपर्यंत आहे तो अबाधित राहावा आणि या वयात सुद्धा त्यांना वारी घडावी आणि त्यांच्याबरोबर गावातील इतर माता भगिनी यांनाही वारी घडावी या उद्देशानं आमचे परमस्नेही सन्माननीय वाळुंज परिवाराने या ठिकाणी जवळजवळ 200 महिलांना या ठिकाणाहून पंढरपूरला घेऊन देवळाली ते पंढरपूर असा हा वारीचा सोहळा ठेवलेला आहे आणि आज सर्व ग्रामस्थ, मान्यवर सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या सोहळ्याचा आता प्रारंभ झालेला आहे, प्रस्थान झालेलं आहे। निश्चितपणे सर्व आमच्या महिला भगिनी आणि यात्रेकरू यांना सुखरूपपणे पांडुरंगाचं दर्शन व्हावं, पांडुरंगाचे आशीर्वाद मिळावे आणि सर्वांच्या अंतःकरणातील ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्या। हाती घेतलेली जी कार्य आहेत सर्वांनी ती यशस्वी व्हावी एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। आमचे हरीश भाऊ वाळुंज, अमृताताई आणि सगळ्या परिवाराला या उपक्रमाबद्दल धन्यवाद देतो। या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आमचे परमस्नेही शिवाजीराव डवले पाटील यांनी आग्रहपूर्वक दिलं आणि मलाही या ठिकाणी येता आलं। देवळालीतील आमची सर्व स्नेही मंडळी या निमित्तानं भेटली। सर्वांना धन्यवाद। रामकृष्ण हरी। माझी भाचीच आहे, त्यांच्या आजी म्हटल्या की मला नाही का वाढदिवस करायचं, 100 वर्ष पूर्ण होतात त्यांचे, तर मला हे न करता तू पंढरपूरला हे कर, मग गाड्या वगैरे करून मला हे कर। त्याच्यामुळे त्यांनी मग तो उपक्रम गाजवला आणि सगळ्यांना त्यांनी घेऊन गेले। त्यातले 600 जणी तयार झाल्या होत्या आमच्या गावातल्या, पण त्यातल्या हे झाल्यामुळे त्यांनी 250 बायका, तर त्या परत त्या उपक्रम अजून गाजवणार आहे ना, परत सगळ्यांना घेऊन जाणार आहे। वाळुंज यांच्या आजी आहेत ना त्या 97 वर्षांचे झालेले आहेत आणि आज त्यांनी इतकं सुंदर काहीतरी नवीन करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्या आजींचा वाढदिवस करण्यासाठी जो काही पैसा घालायचा त्या आजी बोलले माझी इच्छा आहे की 100, 200, 250 जणी झाले जवळजवळ आम्ही, तर या जणींना आपण स्वतःहून पंढरपूरला नेऊन पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे। मग त्यांना त्यांच्या मनातून जी इच्छा होती ना ती त्यांच्या नातवाला आणि नातसुनाला बोलून दाखवली
त्यांनी काय केलं त्याच्यानुसार मग सगळ्या गावातल्या महिलांना हा उपक्रम राबवून आज इतकं सुंदर आम्हाला दर्शन आणि सगळी तयारी इतकी व्यवस्थित केलेली की बस कधी तिथं गेल्यानंतर जो काही आनंद मिळणार आहे त्यांच्या आजीला म्हणा किंवा आम्हा सगळ्या 250 जणींना त्याचा आम्ही शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. त्याच्यामुळं आपण जो काही पैशाचा वापर योग्य करायचा ते या दिशेने जर प्रत्येकाने केला तर सगळ्यांनाच त्याच्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळेल आणि पैसा कसा वापरायचा आणि किती जणांना त्याच्यातून आनंद मिळतो हे त्याच्यावर अवलंबून आहे. चालेल, नमस्कार. झाला पंढरपूरला जायची ज्यावेळेस कळाल तेव्हा माझी पंढरपूरला जायची माझी इच्छा पूर्ण झाली आणि गाडीमध्ये सगळं आमचं परत बोला. मला जेव्हा फोन आला पंढरपूरला जायचंय मला खूप आनंद झाला. मी म्हटले पंढरपूरला जाणार आहे मी. मग माझ्या मैत्रिणी भाऊजाई सगळ्यांना फोन करून सांगितलं आपल्याला जायचंय पंढरपूरला. त्यांना पण खूप आनंद झाला आणि त्यांनी पण खूप छान सोय केली आम्हाला. सकाळी 8 वाजता नाश्ता, पाण्याच्या बॉटल, प्रसाद, पेढे, गाडी पण AC गाडी, खूप छान सोय केली त्यांनी. हरीश भाऊ वाळूंज, अमृता वहिनी यांचे खूप आभार. जय जय रामकृष्ण हरी. मी शुभांगी पठारे देवळाली गावातून. प्रथम खूप धन्यवाद वाळूंज हरीश वाळूंज दादाचे की त्याच्यामुळे ही पंढरीची वारी घडते. खूप दिवसांपासूनची इच्छा होती की पंढरपूरला जायचं, विठुरायाचं दर्शन घ्यायचं. आज ती इच्छा पूर्ण झाली. त्यांच्यामुळे जाण्याची येण्याची व्यवस्था झाली, राहण्याची व्यवस्था झाली, दर्शनाची पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्यांचे खूप खूप आभार. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.